महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष। महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत। अमित शहांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल। शहांनी एकनाथ शिंदेंना बैठकीत आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाजवणारा किंवा रडणारा नाहीये, तर लढणारा नेता आहे। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवरती आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपलेला आहे। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं। महायुतीत एकमेकांविरोधात धुसफूस सुरू। बाबा मला मारलं असं म्हणून काल कोणीतरी दिल्लीला गेलं। इतकी लाचारी कशासाठी? अमित शहा आणि शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। एनडीएचे महत्त्वाचे नेते म्हणून शिंदेंनी शहांची भेट घेतली। नाराजीच्या बातम्या या फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी। चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। तर स्थानिक पातळीवरती काही लोक शिंदेंचे भाजपात तर काही भाजपचे शिंदेंमध्ये गेलेले आहेत। बावनकुळेंची प्रतिक्रिया। अमित शहा शिंदेंची भेट ही वरिष्ठ पातळीवरील आहे। आमच्यात कोणतीही टोकाची भूमिका नाहीये। गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। फडणवीस शिंदे पवार यामध्ये आता निश्चितच मार्ग काढतील असं महाजनांचं वक्तव्य। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा। महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं काम करू नका। शहांच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। सूत्रांची माहिती। देशाच्या गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात काय घडलं हे सांगणं विनोद आहे। अमित शहांना राज्यात काय चाललं हे सगळं माहिती आहे। शिंदेंनी अमित शहांच्या घेतलेल्या भेटीवरती अंबादास दानवेंची टीका। नाराजी नाही हे एकनाथ शिंदेंनीही स्पष्ट केलं। यश बघवत नाहीये म्हणून महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। अमित शहा आणि शिंदेंच्या भेटीवरती नवनाथ वन यांची प्रतिक्रिया। गेले 3-4 वर्ष महापालिकेमध्ये बाप कोण आहे तेच कळत नाहीये। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर महापालिकेमध्ये काय लुटालूट सुरू आहे तेही कळत नाहीये। ठाकरेंची राज्य सरकारवर सडकून टीका। बिहारनंतर आता मुंबईमध्ये देखील भाजपचं एमवाय समीकरण। भाजपचे एमवाय समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यानं मुंबईतही भाजपची रणनीती। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपचं मुंबईमध्ये एमवाय समीकरण। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमधील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युलावरती प्राथमिक सहमती असल्याची सूत्रांची माहिती। निवडणुकांच्या प्रचारासाठी निलेश राणे कणकवलीमध्ये। महायुतीसाठी प्रयत्न केला पण युती झाली नाही। ज्यांना युती करायची होती त्यांच्यासोबत युती झाली। निलेश राणेंची प्रतिक्रिया। वर्षा गायकवाड यांच्या टीकेवरती विचारलेल्या प्रश्नावरती अमित ठाकरे यांनी बोलणं टाळलं। दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं विधान गायकवाड यांनी केलं होतं। वर्षा गायकवाड यांचे वडील पाठिंबा मागायला शिवतीर्थावरती आले होते। त्यांच्या भूमिकेवरती मी जास्त बोलणार नाही। वर्षा गायकवाड यांच्या टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर। तर मराठीसाठी आम्ही गुंड वाटत असलो तर आम्ही गुंड आहोत। राजू पाटलांचं प्रत्युत्तर। काँग्रेस आणि मनसेमधील धुसफूस आणखी वाढली। राजू पाटलांच्या टीकेला सपकाळांचं उत्तर। महाराष्ट्र धर्म कोणीही आम्हाला शिकवण्याची गरज नाहीये। राजू पाटलांच्या टीकेला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं प्रत्युत्तर। युतीमध्ये मिठाचा कडा पडल्यानंतर कलाकंद करून कसं खायचं हे भाजपला चांगलंच माहिती आहे। महायुतीमधील नगरसेवकांच्या फुटीवरती हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। तर शिंदेंच्या लोकांना फोडण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचंही सपकाळांचं वक्तव्य। सर्व एकाच थाळीचे चड्डे पट्टे लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे सुरू आहेत। महापौर युतीचा होणार मग एवढी भांडणं कशासाठी? मनसे नेते राजू पाटलांचा महायुतीवर निशाणा। जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला पोडापोडी का करावी लागतेय? राजू पाटलांचा सवाल। अंबादास दानवेंचे खासदार संदीपान भुमरेंवरती गंभीर आरोप। भुमरेंच्या चालकाच्या नावावरती कोट्यवधींचा घोटाळा असल्याचा आरोप। घोटाळ्यामध्ये महसूल अधिकारीही सहभागी। करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचा दानवेंचा आरोप। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची चौकशी सुरू। शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर। शीतल तेजवानीची आज पुन्हा चौकशी सुरू। पुणे कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय सिंह पाटील यांना चौकशीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। दिग्विजय सिंह पाटील बुधवारी विकास खारगे चौकशी समितीसमोर हजर झाले तर 18 नोव्हेंबरला नोटीस मिळाल्याचं दिग्विजय सिंह पाटील यांनी सांगत वेळ मागितला। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी स्थापन केलेल्या समितीवरती मुठेंना ठेवणं चुकीचं आहे। समितीचे अध्यक्ष असलेले मुठे यांचे सर्व वरिष्ठ लोकांसोबत संबंध आहेत। रवींद्र धंगेकरांचा आरोप। तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत मुंढवा जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। सरकारी जमीन विकता कशी येते? ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचा सवाल। तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारच दोषी आहेत, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप।
मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध, चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध, काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून शुभेच्छा. अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरे सेनेतून निष्ठावान शिवसैनिकांची हकालपट्टी, पक्षानं हकालपट्टी केल्यानं शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये पाणी, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि सागर लुटे यांची हकालपट्टी. रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केला, त्याबद्दल धन्यवाद. मंत्री उदय सामंतांकडून रवींद्र चव्हाणांचं कौतुक. रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने देखील मोठे आहेत, सावंतांची प्रतिक्रिया. शिवसेनेने पक्षप्रवेश थांबवले नाही तर फडणवीसांकडे तक्रार करणार, हिंगोलीतील पक्षप्रवेशानंतर भाजप आमदार तानाजी मुटकुळेंची प्रतिक्रिया. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांविरोधात घोषणाबाजी, राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची पटेलांविरोधात घोषणाबाजी. अभिषेक कारेमुरेंना उमेदवारी दिल्यानं सागर गबणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडून स्वतंत्र प्रचार, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वतंत्र प्रचाराची यंत्रणा. आम्ही एकत्र लढणार अशी म्हणणारी महाविकास आघाडीचा स्वतंत्र प्रचार. मुख्यमंत्री फडणवीसांचा मी कोणताही शब्द मोडला नाहीये, शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया. लोकसभेला आजारी असतानाही भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं, आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो, शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत, गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्यांना उमेदवारी. 4 वेळा नगरसेवक असलेले पंडितराव देशमुख नगराध्यक्षपदासाठी मैदानात, मवियाकडून काशीनाथ वोंद्रे तर राष्ट्रवादीकडून निलेश गावंडे मैदानात. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात महिंद्रा थार गाडीचा भीषण अपघात, अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू, गाडीमध्ये 6 जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती. थार गाडी सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीत कोसळली. सोलापूरच्या करमाळ्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा, खासदार आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. केळीला 5 ते 10 रुपयांचा भाव मिळत असल्यानं शेतकरी नाराज. नाशिकच्या नांदगावच्या जळगाव बुद्रुकमध्ये विहिरीमध्ये 2 काळविटांचा मृतदेह सापडला. पाण्याच्या शोधामध्ये भटकंती करत असताना काळवीट विहिरीत पडल्याचा संशय. जालना जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, तूर पिकावरती बुरशीजन्य आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये 40,000 हेक्टरवरील पेरणीचा टप्पा पूर्ण, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. ट्रॅक्टर आणि बैलाद्वारे पेरण्यांना सुरुवात. जालन्याच्या भोकरदनमधील पिंपळगाव रेणुकाईमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. येत्या काही दिवसांमध्ये क्विंटल मागे 500 ते 700 रुपये दरवाढ होणार असल्याचाही व्यापाऱ्यांचा अंदाज. नाशिकमध्ये मनमाड परिसरात गहू पेरणीला वेग, समाधानकारक पाऊस पडल्यानं गव्हाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता. 50% गव्हाची पेरणी पूर्ण झाल्याची शेतकऱ्यांची माहिती. ठाणे ते डोंबिवली लोकलमध्ये हिंदीत बोलल्यानं मराठी तरुणाला बेदम मारहाण, मानसिक तणावातून 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या. मराठी बोलता येत नाही का, मराठीत बोलायची लाज वाटते का असं म्हणत तरुणाला बेदम मारहाण झाली होती. पुण्याच्या येरवड्यातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मकोकातील आरोपीला पोलिसांनी विड्या ठोकल्या. ट्रॅव्हल्सचा 5 किलोमीटर पाठलाग करून आरोपीला पकडलं. पुण्याच्या बालेवाडीमध्ये हिट अँड रनची घटना, भरधाव टेम्पोच्या धडकेमध्ये 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, 5 वर्षीय भाऊ आणि आजोबा गंभीररित्या जखमी. जळगावच्या भुसावळमधील वकिलाची 21,50,000ची फसवणूक, विवेक पाटील असं फसवणूक झालेल्या वकिलाचं नाव. या प्रकरणी वकिलाच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती.